अंबरनाथ शहरामध्ये एखाद्याला विकास जर करायचा असेल, तर तो संपूर्ण जर रोड आपल्याला जर बनवायचा असेल, तर तो जनरल बॉडीमध्ये त्याचा विषय घ्यावा लागतो. त्याचं टेंडरिंग व्हावं लागते, त्याची वर्कआउट व्हावं लागते आणि त्यानंतर त्याचं नोटिसा द्याव्या लागतात शहरामधील. साहजिकच शहराचं जे अतिक्रमण झालेलं आहे किंवा आपण बोलतो की रोड वाइंडिंग झाले पाहिजे. रोड वाइंडिंग होण्यासाठी आम्ही कुठेही अडथळा आणणार नाही. कारण का शहर विकास करण्यासाठी शिवसेनेनी 40 वर्ष ह्या अंबरनाथ शहरावर राज्य केलेलं आहे आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी किंवा रोड वाइंडिंग करण्यासाठी आम्ही सदैव अध्यक्ष मॅडम आणि चीफ ऑफिसरच्या संग राहू. परंतु जे गाळेधारक आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? त्यांचा उदरनिर्वाह कसा करणार आहात? जर तुम्ही ते गाळे जर तोडताय, तुम्ही 15 दिवसामध्ये तुम्ही सांगितलं का 15 दिवसामध्ये तुमचे गाळे खाली करा. तुम्ही कुठं त्याची वर्कआउट झालेली आहे का त्या रोडची किंवा त्याचं टेंडरिंग झालेलं आहे का? हा विषय ज्यावेळेस तुम्ही नोटीस देण्यापूर्वी जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये हा विषय घेतला पाहिजे. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि नंतर तुम्ही त्याला नोटिसा दिल्या पाहिजे. तर ही कुठेही चर्चा न होता डायरेक्ट तुम्ही अध्यक्षांच्या दालनामध्ये मीटिंग घेताय. म्हणजे तुम्हाला अंबरनाथ शहरातले कुठलेही नगरसेवक नको आहेत का? फक्त अध्यक्ष आणि चीफ ऑफिसरच ठरवणार का अंबरनाथ शहरामध्ये रोड वाइंडिंगचे रस्त्याचे नोटिसा देणं? तर हा सगळा विषय मी माझ्याकडे ज्यावेळेस व्यापारी अंबरनाथ शहरातले आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला 15 दिवसामध्ये नोटीस खाली करून आम्हाला खाली करायला सांगितलंय. आता तुम्ही बघा ना, तुम्हाला सांगतो आज आम्हाला ही जी नोटीस दिलेली आहे, का याच्यामध्ये लिहिलेलं आहे का अंबरनाथ नगरपालिकेच्या विकास योजना रस्त्याची अंमलबजावणी करण्याबाबत नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होतात, पण त्या जनरल बॉडीमध्ये झाल्या पाहिजे. तुम्ही तुमच्या सभागृहाच्या बॉडीमध्ये हा विषय मांडला पाहिजे. तुम्ही तुमच्या दालनामध्ये जर विषय घेऊन त्याची टिप्पणी तयार करून सीओनी जर अंबरनाथ शहरातल्या व्यापाऱ्यांना जर नोटिसा परस्पर देताय, तर मग तुम्हाला अंबरनाथच्या नगरसेवकांचं सर्व पक्षीय नगरसेवकांचा काय तुम्हाला काय जरूरत पडत नाहीये का? हा विषय हा जनरल बॉडीमध्ये यावा, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि सर्व नगरसेवकांनी जर सांगितलं का बाबा आपल्याला हा रोड वाइंडिंग करायचा आहे, सर्व मते आम्ही मंजूर करू. अंबरनाथ शहराला विकासापासून कुठेही बाधित होणार नाही आणि अंबरनाथचे व्यापारीही कुठे बाधित झाले नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा विषय आम्ही चर्चेसाठी विषय मला वाटतं अध्यक्ष मॅडमनी विषय घ्यावा आणि त्यानंतर त्याला त्या तिथल्या व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात यावं. 15 दिवसामध्ये जर प्रशासनाने ह्या नोटिसा पहिली बात मागं घेतल्या पाहिजे. पावसाळा तोंडावर आलेला आहे. तिथले अंबरनाथचे व्यापारी हे कुठे जातील? बळजबरी जर प्रशासन त्यांचा स्वतःचा फायदा घेऊन प्रशासन त्यांच्यावर हे करत असाल, त्यांच्या दबावात असाल, तर त्यासाठी शिवसेना शाखा आणि संपूर्ण शिवसेनेचे नगरसेवक हे संपूर्ण व्यापाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू.